आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। प्रशांत कोरटकर मुंबईच्या दिशेने रवाना झालाय। या क्षणाची महत्त्वाची बातमी, प्रशांत कोरटकरची आज तुरुंगातून सुटका झालेली आहे आणि त्यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्याला तुरुंगाच्या बाहेर काढण्यात आल्याचं आपण पाहिलं। आणि आता या क्षणाची महत्त्वाची अपडेट समोर येते। प्रशांत कोरटकर हा मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे। तर विशेष विमानातून त्याला मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आलेला आहे। मोठा पोलीस सुरक्षा त्याला देण्यात आलेली आहे, कारण शिवप्रेमी हे मोठ्या प्रमाणात संतप्त आहेत आणि त्यामुळे प्रशांत कोरटकरला मोठ्या सुरक्षेमध्ये VIP सिक्युरिटीमध्ये तुरुंगाच्या बाहेर काढण्यात आले। आणि यानंतर आताची ताजी एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता। प्रशांत कोरटकर हा मुंबईच्या दिशेने विशेष विमानातून रवाना झालाय। मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। आज प्रशांत कोरटकरची कोल्हापुरातील तुरुंगातून सुटका करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्याला मोठ्या पोलीस सुरक्षेमध्ये बाहेर काढण्यात आले। यानंतर शिवप्रेमी यांची नेमकी भूमिका काय असते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। प्रशांत कोरटकरची आज सुटका करण्यात आलेली आहे आणि जेलमधून सुटल्यानंतर कोरटकर हा मुंबईकडे रवाना झालेला आहे। तर प्रशांत कोरटकरचा सुरक्षेचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। यानंतरचं त्याचं आयुष्य हे बॅक टू नॉर्मल होण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने काय प्रयत्न केले जाणार आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जाधव फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सचिन, आपण पाहतोय काही वेळापूर्वीच कोरटकरची तुरुंगातून सुटका झाली होती आणि आता तो मुंबईकडे रवाना झालाय। काय नेमकं विशेष सिक्युरिटी त्याला देण्यात आली आहे? पुढचं पाऊल नेमकं कसं असणार आहे त्याच्या सुरक्षिततेच्या बद्दल? तर सचिन यांच्यासोबत आपला संपर्क तुटलेला आहे, त्यांना पुन्हा एकदा आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र आताची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतो। कोरटकर याला मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आलेला आहे आणि तुरुंगातून काहीच वेळापूर्वी त्याची सुटका झाली होती। आणि आता अजून एक महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। अश्विनी बिद्रे खून खटला सुरू झालाय। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कोर्ट रूम मध्ये केस ऐकण्यासाठी गर्दी जमली आहे। सिद्धी गोरेला न्यायाधीशांनी पुढे बोलावलं। आज कोर्ट आरोपींना शिक्षा सुनावणार आहे आणि या संदर्भातली महत्त्वाची अपडेट समोर येते। तर अश्विनी बिद्रे खून प्रकरणासंदर्भात आज शेवटची सुनावणी होणार आहे आणि आज निकाल लागणार आहे। त्यामुळे काय नेमकं घडतंय या प्रकरणासंदर्भात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या एकाला आधीच सोडण्यात आलेला आहे पुराव्याअभावी। मात्र कुरूंकरला आता काय शिक्षा सुनावणार न्यायालय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सध्या कोर्ट रूम मध्ये केस ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे आणि सिद्धी गोरे हिला न्यायाधीशांनी पुढे बोलावलेलं आहे। तर वकिलांचा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे। नेमकं कोर्ट काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी सरकारकडे 5 मागण्या केल्यात। आम्ही अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत असं कुटुंबियांनी म्हटलंय। तनिषा भिसेंचा मृत्यू केवळ वैद्यकीय हलगर्जीपणाचा परिणाम नव्हता, तर व्यवस्थेतील दोष, असंवेदनशीलता असल्याचंही कुटुंबियांनी म्हटलंय। त्यांनी डॉक्टर सुश्रुत घैसासांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार न दिल्यानं तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला होता। तर काय 5 प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आपण पाहतोय। डॉक्टर सुश्रुत घैसासांचा वैद्यकीय परवाना रद्द करून गुन्हा दाखल करावा ही पहिली मागणी भिसे कुटुंबियांनी केली आहे। तर तनिषा भिसेंची वैयक्तिक माहिती पसरवणाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी दुसरी मागणी कुटुंबियांनी केली आहे। पळून जाण्याआधी गुन्हेगारांवर अटक करून त्यांची चौकशी करा अशी मागणी देखील भिसे कुटुंबियांनी केली आहे। सरकारी योजनांची माहिती देणारी एक सेवा प्रणाली तयार करा अशी चौथी मागणी त्यांची आहे। उर्वरित 2 चौकशी अहवाल त्वरित जाहीर करावेत अशी 5वी महत्त्वाची मागणी भिसे कुटुंबियांनी केली आहे। तर मंगेशकर कुटुंबाचं योगदान जगाला माहिती आहे, त्यामुळे मंगेशकरांबद्दल असं बोलू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलाय। तर मंगेशकर कुटुंबाचं काही योगदान नाही, त्यामुळे केलेल्या वक्तव्यावर आपण ठाम आहोत अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवारांनी दिली आहे। कसलं ते मंगेशकर कुटुंब
हे लुटारूंची टोळी आहे. ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलं आहे त्या मंगेशकर फॅमिलीनी? निवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं. लता दिदी, आशा दिदी, हे दिदी ते दिदी. अरे तेवढं जर समर्पण असतं लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती. खिलारे पाटलांनी जमीन दिली, त्यांना सोडलं नाही या नालायकांनी. हे कसले आहे माणुसकी आहे यांच्यात? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो. आणि याला कोणी साथ देऊ नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. मंगेशकर कुटुंबियांचं योगदान जगाला माहिती आहे, भारताला नाही जगाला माहिती आहे. स्वर्गीय लता मंगेशकर असतील, आशा भोसले असतील, उषा मंगेशकर असतील, वीणा मंगेशकर असतील, हृदयनाथ मंगेशकर असतील, ह्या सगळ्या पाची भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड नाही. बहुतेक महाराष्ट्रीयन जनतेला त्यांच्या परिवाराबद्दल एक आपलेपणा आहे, रिस्पेक्ट आहे आणि त्याच्यामुळं असं बोलू नये असं वाटतं. नाही, योगदान काही नाही आहे त्यांचा. पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे. काही योगदान नाही. गाणं म्हणण्यापलीकडं काही योगदान नाही. ज्यांनी ऑटोग्राफचे पैसे घ्यावेत सहीसाठी, त्यांच्याकडून काय योगदानांची हे करायची? कुठला योगदान दिलं आहे त्यांनी? गाणं म्हणणं म्हणजे योगदान नव्हे. आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल. मला माहीत नाही, मी तर नाही ऐकलं कुठलं योगदान माझ्या 25-30 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये. त्यामुळे या कुटुंबाप्रती काही प्रेम आस्था असण्याचं काही कारण नाही. 26 अकराच्या हल्ल्याचा मास्टर माइंड राणाला भारतात आणल्यानंतर मुंबईवरील हल्ल्याचं 17 वर्षांनंतर रिक्रिएशन केलं जाण्याची शक्यता आहे. तर NIA तहव्वूर राणाला देशाच्या वेगवेगळ्या भागात घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईवरील हल्ल्याचं मॉडेल भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये अंमलात आणलं होतं का याचा तपास देखील NIA करणार आहे. राणानं 2008 मध्ये दिल्ली, उत्तर प्रदेशातील हापूर आणि आग्रा, केरळमधील कोची, गुजरातमधील अहमदाबाद आणि मुंबईत रेकी केल्याचं देखील समोर आलंय. तर मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे. बिहार निवडणुकीआधी राणाला फाशी असा मोठा दावा संजय राऊतांनी केला. की हा जो राणा आहे त्याला या देशामध्ये खटला चालवण्यासाठी आणि खटला चालवून त्याला फासावर लटकवण्यासाठी आणलेलं आहे की क्रेडिट घ्यायला आणलेलं आहे? त्याने एकदा स्पष्ट करावं की नाही आम्ही राणाला आणले आहे, ते आम्हाला एक राणा फेस्टिवल करायचा आहे, आम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे आणि फक्त आमच्यामुळेच हे सगळं शक्य झालं. बिहारच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी या राणाला फासावर देतील आणि संपूर्ण देशामध्ये परत तो राणा फेस्टिवल साजरा करेल, ही यांची योजना आहे. आणि आता वळूयात एका राजकीय बातमीकडे. आता बातमी आहे नितेश राणे यांनी दिलेल्या इशाऱ्या संदर्भातली. नारायण राणेंना जेवताना अटक करतानाची क्लिप मोबाईलमध्ये सेव्ह आहे. परतफेड करेन त्याच दिवशी ती डिलीट करणार असा इशारा नितेश राणेंनी दिलाय. तत्कालीन मविया सरकारनं उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नारायण राणेंना अटक केली होती. प्रत्येक बैठकीमध्ये बसायचो, लक्षात ठेवायचो, साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचा तो क्षण मी आधी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परतफेड करीन, त्याच दिवशी डिलीट मारणार. कोण कुठे राहत नाही, सगळ्याचा हिशोब इथेच होणार, एक लक्षात घ्या. तर मंत्री नितेश राणे यांच्या इशाऱ्यानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी जोरदार उत्तर दिलंय. एक दिवस नितेश राणेंना सुद्धा आतमध्ये जावं लागणार आहे असा पलटवार दानवेंनी केला. एक दिवस नितेश राणेला असंच जावं लागणार आहे, त्याची चिंता नका करू. एक दिवस ज्या पद्धतीनं वक्तव्य नितेश राणेच्या महाराष्ट्रात होतंय, एक दिवस तुम्हालाही त्यांना तरी एखादा दिवस काहीतरी झालं वाटतं, तुम्हाला वाटतं लांबची एखाद दिवसा मुक्काम तुमचा होऊ शकतो. आणि आता बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्ट संदर्भातली. सोलापूर शहरात ठिकठिकाणी दूषित पाणी पुरवठा होतोय. सामने बातमी दाखवताच महानगरपालिका ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. कुचन नगर भागातल्या दूषित पाणी पुरवठ्याची कारणं शोधली जाणार आहेत. दूषित पाणी पुरवठा का होतोय हे शोधण्यासाठी रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा देखील वापर केला जाणार आहे.
या तक्रारी दूषित पाण्याच्या येत आहेत, त्या तक्रारीची नोंद या वॉर रूममध्ये घेतली जाणार आहे. रोबोटच्या माध्यमातून जे तो कॅमेरा आपण पिण्याच्या पाईपलाईन असेल, ड्रेनेज लाईन असेल, त्यामध्ये तो कॅमेरा आपण इन्सर्ट करतो आणि इन्सर्ट करून त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या ड्रेनेज लाईनमध्ये किंवा वॉटर लाईनमध्ये नेमकं कोणत्या कारणामुळं हे ड्रेनेजचं पाणी त्यात मिसळलेलं आहे आणि त्या पाईपलाईनवर असलेली जी कनेक्शन्स आहेत ती कनेक्शन योग्य पद्धतीने घेतलेत का काही विनाप्रमाणात कनेक्शन घेतलेत याची माहितीसुद्धा या रोबोट आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवारांचा पुण्यामध्ये साखरपुडा पार पडलाय. सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत हा साखरपुडा पार पडलाय. या कार्यक्रमासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांना साखरपुड्याचं आमंत्रण दिलं होतं. यावेळी शरद पवारही उपस्थित होते. पवार येताच अजितदादा त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले आणि पवारांना अजितदादांनी खुर्ची देखील दिली. साखरपुडा झाल्यानंतर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी गळ्यात हात घालून फोटो काढलेत. अजितदादांनी देखील सुप्रिया सुळेंसोबत फोटो काढल्याचं पाहायला मिळालं आणि या साखरपुड्याच्या निमित्ताने पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आले. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. तर आपण पाहिलं जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या साखरपुड्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी भारती काकी गेल्या, त्यातून आमचं कुटुंब सावरत होतं. त्याच काळात हा साखरपुडा झाला. त्यामुळे दुःखाच्या काळातून जात असताना एक आनंदाची संध्याकाळ आमच्या कुटुंबाला मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. कसं आहे, फॅमिलीचे गोष्टी ह्या फॅमिलीतच असल्या पाहिजेत. मला असं वाटतं राजकारण आणि फॅमिलीत गल्लत कोणीच करू नये. आणि काल जयचा आणि ऋतूचा काल त्यांची एंगेजमेंट सेरेमनी झाली. आम्हाला मनापासून आनंद झाला की आमच्या घरात आणखीन एक लेक येते. पार्थ पवार जय पवारांपेक्षा मोठे आहेत, मग त्यांचं लग्न कधी, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता आणि त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिलेलं आहे. काय आहे ना, जयने त्याचं लग्न ठरवलं, आता पार्थने ठरवलं की त्याचंही करू. अजित पवारांच्या उत्तराने पत्रकारांमध्ये एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. जयदादांचा काल साखरपुडा झाला. सगळं कुटुंब पवार कुटुंब एकत्र दिसलं. सगळं आनंदाचं वातावरण होतं. महाराष्ट्राला प्रश्न पडला की पार्थदादांचं किती, कारण वयानं ते मोठे आहेत ना. काय आहे, आता जयनी त्याचं ठरवलं, पार्थनी ठरवलं की पार्थचं करू. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवारांचा पुण्यामध्ये साखरपुडा पार पडल्याचं आपण पाहिलं. या कार्यक्रमात शरद पवारांनी देखील हजेरी लावली होती. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. हे बघा, राजकारणाचे विचार वेगळे वेगळे आणि नातेसंबंध हा वेगळा वेगळा आहे. शेवटी किती झालं तर ती शरद पवारांची नातनी आहे, त्यामुळे त्यांना जाणं हे उचितच आहे. विचार वेगळे असले तरी कुटुंब एक आहे आणि हे पथ्य पाळलंच पाहिजे. आणि महाराष्ट्राची ही संस्कृती आहे की हेच नाही तर हे एकमेकाच्या विरोधात जे निवडणुका लढतात ते सुद्धा एकमेकाच्या लग्न कार्यामध्ये किंवा अंत्यविधीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मला तरी असं वाटतं की ही परंपरा कायम टिकली पाहिजे, ती पवार कुटुंबाने या राज्यामध्ये टिकवलेली आहे. आणि आता बातमी आहे उदयनराजे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबतची. मुलींची पहिली शाळा प्रतापसिंग महाराजांनी सुरू केली, फुलेंनी त्यांचं अनुकरण केलं, असं विधान खासदार उदयनराजेंनी केलंय. स्त्री शिक्षणाची चळवळ ही खऱ्या अर्थाने थोरले प्रतापसिंग महाराजांनी सुरू केल्याचं त्यांनी म्हटलंय. थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं, कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली. ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात केली. दरम्यान उदयनराजेंच्या वक्तव्यावर ओबीसी नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतलाय. ज्योतिबा फुलेंचं महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी केला. दुसरीकडे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देण्याचं मात्र टाळलंय. उदयनराजेंना महात्मा फुलेंचं महत्व कळलं आणि ते इथं वाड्यावर नतमस्तक व्हायला आले असं वाटलं होतं, कौतुक वाटलं होतं.
परंतु आजच्या 11 एप्रिलच्या दिवशी महात्मा फुले जयंतीच्या दिवशी इथे येऊन महात्मा फुलेंचं महत्व कमी करायचं आणि त्यांच्या जे पूर्वज आहे त्यांचं महत्व वाढवायचं. महाराजांना माझं विचारणं असेल की महाराजांनी प्रतापसिंह महाराजांनी जी शाळा चालू केली होती मुलींची, त्या मुली कोणत्या होत्या, त्यानंतर त्यांचं काय झालं, ती शाळा परत ती चालू का नाही राहिली. पहिली स्त्री शिक्षणाची जी शाळा आहे ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली, जेव्हा की इतिहास आपण सगळेजण जाणतो. त्याला मोठा विरोध होताना. थँक्यू व्हेरी मच. संभाजीनगर शहरात रोड रोमियोंचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. भर रस्त्यात महिलांच्या मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रमाण देखील वाढलंय आणि त्यात आता छेडछाडीची भर पडली आहे. बन्सीलाल नगर मधील रस्त्यावर महिलांची मोटरसायकलवरून जाणाऱ्या तरुणांनी छेडछाड केल्याचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. असे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे. आता याकडे पोलीस कधी लक्ष देणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आम्ही जर जातोय रस्त्याने तर मग मागे फॉलो करणं किंवा मग कुणाचा ॲड्रेस माहिती करणं, त्यानंतर रेग्युलरली बेसिसवर फॉलो करणं, हे सगळं होतं नॉर्मली. तर मला असं वाटतं मागे ज्या काही केसेस झाल्या आपल्या भारतामध्ये मेडिकोजसोबत, तर त्यांच्यामुळे मोटिवेशन येतं आहे. काही स्ट्रिक्टली ॲक्शन घेतलेली जात नाही आहे. असंही केंद्रामध्ये आता जवळच केंद्र येते तर भरपूर मुली देवदर्शनाला येत राहतात. इकडून तिकडून हॉस्टेल पण आहे ते जवळच, देवगिरी हॉस्टेलमधल्या पण मुली येत राहतात. तर त्यांना खालून वरून बघणं, कपडे चांगले असो किंवा शॉर्ट असो, पण पायापासून तर डोक्यापर्यंत बघतं मुली अनकम्फर्टेबल फील करतात. सो 5 वाजता मुलं एखाद्या दामिनी पथकांची गाडीचं एक राऊंड इथं झालाच पाहिजे की त्यांना थोडंसं टॉन्टिंग करण्यापासून थांबवणं किंवा सिगरेट स्मोकिंग करण्यापासून थांबवणं त्याच्यासाठी. आणि आता बातमी आहे मानसिक त्रासातून झालेल्या आत्महत्येसंदर्भातली. बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द इथल्या 16 वर्षीय मुलीनं टोकाचं पाऊल उचललंय. या विद्यार्थिनीने राहत्या घरीच गळफास लावून आपलं जीवन संपवल्याचं कळतंय. तिला काही दिवसांपासून 4 जण मानसिक त्रास देत होते. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार विशाल गावडे तिचा पाठलाग करत होता आणि तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता आणि नकार दिल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत होता. या त्रासाला कंटाळून मुलीनं टोकाचं पाऊल उचललंय. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी 4 विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. 16 वर्षीय मुलगी एका मुलाच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केलेली आहे. त्यानंतर आम्हाला माहिती प्राप्त होताच आम्ही त्यानुसार गुन्हा नोंद करून सदर जो आरोपी आहे त्याला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे. इतर आरोपींचा शोध यामध्ये चालू आहे. आरोपीला आता तात्काळ कोर्टात आम्ही हजर करत आहोत. हजर केल्यानंतर PCR घेऊन पुढील तपास या गुन्ह्याचा या अनुषंगाने आम्ही करणार आहोत. आणि आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 1 रुपयात पीक योजनेची फेररचना करण्यात येणार आहे. पीक विमा योजनेतील भ्रष्टाचार गैरव्यवहाराचं कारण दिलं गेलंय. लवकरच पीक विमा योजनेतील बदलाची घोषणा देखील केली जाणार आहे. मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी ही माहिती दिली आहे. आपण पाहतोय देशामध्ये वाढत्या महागाईने आधीच सामान्य वर्गाचं कंबरड मोडलंय आणि त्यातच आता पालकांच्या खांद्यावर शाळांच्या शुल्क वाढीचं ओझं देखील पाहायला मिळत आहे. मागील 3 वर्षात देशभरातील खासगी शाळांच्या शुल्कामध्ये 50 ते 80% वाढ करण्यात आल्याचं एका सर्वेक्षणामध्ये उघडकीस आलंय. या सर्वेक्षणात देशातील 300हून अधिक जिल्ह्यांमधील 85,000हून अधिक पालकांबरोबर संवाद साधण्यात आलाय. बहुतेक खासगी शाळा दरवर्षी 10 ते 15% शुल्क वाढवत असल्याचं पालकांकडून सांगण्यात आलंय. राज्यभरात तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय. त्यामुळे बहुतांश भागामध्ये पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्यात. गाव वाड्यांना पाणी पुरवठा करणारे जलस्रोत आटू लागल्यानं टँकरची मागणी वाढू लागली आहे. राज्यामध्ये 14 जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 60 टँकर सुरू आहेत. राज्यामध्ये कुठे टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर आपण पाहतोय पुणेमध्ये 60 टँकर्सने पाणी पुरवठा केला जातोय. तर सातारामध्ये 40, ठाण्यामध्ये 30, बुलढाण्यामध्ये 22, संभाजीनगरमध्ये 17 टँकर्सने पाणी पुरवठा केला जातोय. पालघरमध्ये 16 टँकर्सने पाणी पुरवठा केला जातोय.
आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते हिंगोलीमधून. बातमी आहे अवकाळी संदर्भातली. अवकाळी पावसानं शेतकऱ्याला चांगलंच रडवलंय. हिंगोलीच्या वसमतमध्ये लागवड केलेली केळीची बाग उद्ध्वस्त झाली आहे. डोळ्यासमोर हातातोंडाशी आलेलं पीक उद्ध्वस्त झाल्यानं महिला शेतकऱ्यांना टाहो फोडलाय. आधी नुकसान भरपाई द्या मगच कर्जाचं बोला असंही महिला शेतकरी म्हणतात. वसमत तालुक्यातल्या गिरगाव परिसरामध्ये 50 एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या बागायतीचं नुकसान झालंय. किती मिनिटात आलं आणि किती वाजता काय झालं? पाचच्या अंदाजात अर्धा तास होतं. धरण्याचे पैसे 2 गटाचे पैसे काढून 1-1 रुपया करून मी लावला. लेकरानं जर 10 रुपये मागितले शाळेत तिशीला काला पेनला तर मी 10 रुपये सुद्धा दिले नाहीत. या मळ्याची मी भरती केली. आज मी काय करू? सरकार म्हणते आमचं कर्ज भरा. मग इतके आधी हे 5 लाखाला मळा मागितला. मग 2 लाखाचे आंबे गेले. याचे मग नुकसान आधी सगळी द्या मग कर्जाची सोय करू आम्ही. मयाजवळ मी कर्ज जर मागितलं तर मी या झाडाखाली इथंच मरणार आत्महत्या करून. मयाजवळ पैसे नाहीत. तर आपण पाहतोय राज्यामध्ये एकीकडे उष्णतेची लाट आहे तर महाबळेश्वर धुक्यामध्ये हरवल्याचं पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर तापमानात देखील झपाट्यानं घसरण या ठिकाणी झाली आहे. गेल्या 3 दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील तापमान उच्चांक गाठला होता. मात्र संध्याकाळ नंतर अचानक हवामानात बदल झाला आणि संपूर्ण महाबळेश्वर परिसर धुक्यात हरवून गेल्याचं पाहायला मिळत आहे. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो एकीकडे महाराष्ट्राचं तापमान हे दिवसेंदिवस वाढत चाललंय. मात्र महाबळेश्वरमध्ये तापमान अचानक खालावलंय आणि उष्णतेची लाट या ठिकाणी असताना देखील महाबळेश्वर धुक्यामध्ये हरवल्याचं पाहायला मिळालंय. तर तापमानातही झपाट्यानं घसरण महाबळेश्वरमध्ये झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. आणि आता वळतोय राजकीय बातमीकडे. बातमी भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातली आहे. माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिलं पाहिजे असं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. नाशिकमधल्या व्याख्यानमालेमध्ये ते बोलत होते. उद्या प्रणिती शिंदे आणि परवा अरविंद सावंत मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे माझं प्रमोशन पुढे होणार असेल तर मग या दोघांना आमच्या पक्षामध्ये घ्यावं लागणार असा मिश्किल टोला देखील त्यांनी लगावला. जो या व्याख्यानमालेला येतो त्याचं प्रमोशन होतं. पण दडपण तर निघालं पण शंका राहिली. शंका यासाठी राहिली की प्रमोशन व्हायचं असेल तर सरकार कायम राहिलं पाहिजे आणि माझं सरकार कायम राहिलं पाहिजे. हे जेवढं खरं आहे तेवढेच उद्याच्या वक्त्याचं आणि परवाच्या वक्त्याचं नाव बघितल्यावर भीती निर्माण झाली की जर मला प्रमोशन व्हायचं तर मला सरकार कायम ठेवावं लागेल आणि जो जो येतो त्याला प्रमोशन द्यायचं असेल तर या दोघांना पक्षात घ्यावं लागेल. आणि आता तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर ही बातमी महत्त्वाची आहे कारण तुम्हालाही एक मेसेज आला असेल. त्या मेसेजमध्ये दावा करण्यात आलाय की सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय वाढवण्यात आलंय. खरंच कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय हे वाढवण्यात आलंय का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळी नेमकं काय सत्य समोर आलंय तुम्हीच पहा. सरकारी कर्मचाऱ्यांचं रिटायरमेंट वय वाढणार. 62व्या वर्षी होणार कर्मचारी रिटायर. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? सरकारनं आता कर्मचाऱ्यांसाठी रिटायरमेंटचा कालावधी आणखी 2 वर्ष वाढवलाय. आधी रिटायरमेंटचं वय हे 60 वर्ष इतकं होतं. मात्र आता वय वर्ष 62 केल्याचा दावा करण्यात आलाय. खरंच या दाव्यात तथ्य आहे का? काहींसाठी हा दावा दिलासादायक आहे तर काही कर्मचाऱ्यांसाठी टेन्शन वाढवणार आहे. आधीच देशात बेरोजगारी आहे. आणखी 2 वर्ष रिटायरमेंटची वाढवली तर नवीन लोकांना संधीसाठी आणखी 2 वर्ष वाट पाहावी लागेल. त्यामुळे या दाव्याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. आमच्या टीमनं याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 2 वर्षांनी वाढवण्याचा निर्णय घेतलाय. सध्याचं निवृत्तीचं वय 60 वर्ष आहे जे आता 62 पर्यंत वाढवण्यात आलंय. हा मेसेज व्हायरल होत असून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. कारण जे काही दिवसातच रिटायर्ड होणार आहेत त्यांना हा नियम लागू होणार आहे का असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. देशभरात सरकारी कर्मचारी कोट्यवधींच्या घरात आहेत, त्यामुळे याची सत्य माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. सरकारनं असा निर्णय जाहीर केलाय का याबद्दल माहिती जाणून घेतली. हे जे तुम्ही व्हायरल पत्र फिरताना बघताय ते 2 वर्ष वाढीव रिटायरमेंटची डेट लागू करण्याची तारीख 1 एप्रिल 2025 सांगितलेली आहे. याच्यातून सरळ लक्षात येत आहे की हा एप्रिल फूल बनवणारा मेसेज आहे. त्याच्यामुळे केंद्रातल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारच्या अशा फेक मेसेजवर विश्वास ठेवू नये अशी मी सर्वांना विनंती करतो. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी रिटायरमेंटचं वय वाढवण्यात आलेलं नाही. कॅबिनेट बैठकीत असा कोणताही निर्णय झालेला नाही. 2 वर्ष कालावधी वाढवल्याचा दावा संभ्रम निर्माण करणार आहे. सोशल मीडियावरच्या पोस्टवर विश्वास ठेवू नका. देशभरात कोट्यवधी सरकारी कर्मचारी आहेत, त्यामुळे असे मेसेज व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. आमच्या पडताळणीत सरकारी कर्मचाऱ्यांचं रिटायरमेंटचं वय 2 वर्षांनी वाढवल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.